या. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. सर टोकन नंबर 16. बसा. थँक्यू सर. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खराबवाडी या गावातून आलेले आहे. ओके. काय वैशिष्ट्य बरं खेडचं? स्वातंत्र्यासाठी आपल्या तारुण्यपणाला लावणारे श्री शिवराम हरिराज गुरु यांचा जन्म खेड तालुक्यामध्ये झालेला आहे. तसेच औद्योगिकदृष्ट्याही खेड तालुका हा प्रगत आहे, कारण चाकणसारखी MIDC खेड तालुक्यामध्ये येते. तसेच भामा भीमा यांसारख्या नद्यांमुळे चासकमान आणि भामासखेड यांसारखे धरण खेड तालुक्याला लाभलेले आहेत. तसेच श्री क्षेत्र खंडोबा निमगाव हे पण त्या ठिकाणी आहे. बरं. आता महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल आहे बघा, त्याच्यावर बरेच प्रश्नचिन्ह उभे राहिले की EVM मध्ये जे आहेत काहीतरी गडबड आहे किंवा मतमोजणीत गडबड झाली. तुम्हाला वैयक्तिक स्तरावर काय वाटतं बरं? सर मला असं वाटतं की निवडणूक आयोग आपला घटनात्मक आयोग आहे, त्यांनी जे केलं असेल ते योग्य असेल. बरं. तुम्ही आता ASO म्हणून कार्यरत आहात बरोबर? सर. कुठल्या विभागात आहात तुम्ही? सर मी जलसंपदा विभागामध्ये कार्यरत आहे. बरं. कुठल्या योजना आहेत जलसंपदा विभागाच्या? प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटरशेड मॅनेजमेंट ही एक योजना आहे. ॲक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम ही एक आहे. बळीराजा जलसंजीवनी योजना ही एक आहे. या योजना आहेत. आता सध्या आहे का चालू बळीराजा जलसंजीवनी योजना? येस सर, चालू आहे. काय उद्दिष्ट आहे बरं त्याचं? जे विदर्भ आणि मराठवाड्यामधले जे दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपण जलसंधारण म्हणजे धरणांच्या माध्यमातून जलसिंचनाची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. बरं. मला सांगा, प्रशासनामध्ये ज्या महिला अधिकारी आहेत त्यांच्या काय समस्या आहेत बरं? सर पहिली समस्या ही आहे की एक फॅमिली लाईफ आणि त्यांचं प्रोफेशनल लाईफ हे बॅलन्स करणं ही महत्त्वाची समस्या आहे. त्याच्यामध्येच कौटुंबिक जबाबदारी हे एक आहे. बरं. तुम्हाला आता कुठल्या पदावर काम करायला आवडेल बरं? सर मला डेप्युटी कलेक्टर या पदावर काम करायला आवडेल. ओके. का बरं? सर उपजिल्हाधिकारी हे डायव्हर्स लेवलला काम करू शकतात आणि फील्ड लेवलला काम करण्याची संधी मिळते. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी उपजिल्हाधिकारी बनावं, त्यामुळे मला उपजिल्हाधिकारी या पदासाठी आवडेल. मला सांगा की फील्डवर तुम्हाला DC बनल्यानंतर मिळेल असं होऊ शकतं का की डेप्युटी कलेक्टर हे पद जे आहे ते फील्डवरचा स्कोपच नाही मिळाला तुम्हाला? होऊ शकतं सर. पुणे जिल्ह्यातून येत आहे तुम्ही. Yes, sir. पुणे जिल्ह्याचे महत्त्वाचे 5 वैशिष्ट्ये सांगा बरं. येस सर. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. अनेक विद्यापीठे जसे की सावित्रीबाई फुले विद्यापीठ, टिळक विद्यापीठ यांसारखी विद्यापीठे पुणे जिल्ह्यात आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्याला विद्येचे महाराज म्हणून ओळखलं जातं. तसेच अध्यात्माविषयक ज्ञान सांगणारे संत ज्ञानेश्वर महाराज आणि जीवन व अध्यात्म यांचे संतुलन साधणारे संत तुकाराम महाराज यांचा जन्मही पुणे जिल्ह्यात झालेला आहे. पुण्यामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. लोणावळा, खंडाळा यांसारखी पर्यटन स्थळ पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि औद्योगिकदृष्ट्या पुणे जिल्हा हा प्रगत आहे, कारण चाकण सारखी MIDC पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुण्याचं नाव बरं पुणेच का पडलं? सर पुण्यामध्ये पहिलं पुण्यवटी आणि पुण्य असं काहीतरी होतं, त्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन पुण्यामध्ये असतं. एक्झॅक्ट सर माहिती नाही मला. तुमचं ग्रॅज्युएशन BSc ॲग्री झालंय, कोणत्या कॉलेजमधून झाले? सर माझं ग्रॅज्युएशन पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आंबी या ठिकाणी झालेलं आहे. वसंतदादा पाटील. येस सर. कोण होते वसंतदादा पाटील? वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे 6वे मुख्यमंत्री. 2 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. तसेच ते राजस्थान राज्याचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. सहकारामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. सहकारामधून कृषी विकास व ग्रामीण परिवर्तन यांसारख्या महत्त्वाच्या योजना त्यांनी केलेल्या आहे. पाणी आडवा व पाणी जिरवा यांसारखं महत्त्वाचं सूत्र त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना पद्मभूषणही देण्यात आलेलं आहे. आणि MSc ॲग्री कुठून केलं तुम्ही? सर माझं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी MSc ॲग्री झालेलं आहे. MPQची स्थापना किती साली झाली? 29 मार्च 1968 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. ते विद्यापीठामध्ये कृषी उत्पादनांचे असतात की म्हणते ते माहीत आहे का तुम्हाला? येस सर, मी पण काय त्याचा ते? मेंबर आहे. हां, काय आहे ते? सर ते विद्यार्थ्यांसाठी चालवलेली एक संघटना आहे. त्यामार्फत विद्यार्थ्यांना लेक्चर घेतले जातात आणि एक सिनियरचं गायडन्स त्यामार्फत मिळालं जातं. तुम्ही अभ्यास कुठं राहुरीमध्येच केला का पुण्यात? येस सर, मी राहुरीमध्येच अभ्यास केला आणि नंतर घरी राहून केला. कृषी म्हटल्यावर तुम्हाला MSP माहिती आहे का? MSP येस सर, काय? मिनिमम सपोर्ट प्राईस.
काय आहे ते पण? मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे सरकारने आपल्याला एक किमान हमी भाव दिलेला असतो. त्या भावामध्ये सरकार शेतकऱ्यांकडून धान्यांची खरेदी करत असते. किती पिकासाठी दिला जातो? 23 पिकांसाठी दिला जातो. आणि FRP काय आहे? फेअर अँड रिम्युनेटिव्ह प्राईस ही शुगर केनसाठी दिली जाते सर. तुम्ही ॲग्रिकल्चरमधून ग्रॅज्युएशन झाले, ॲज अ डेप्युटी कलेक्टर झाला, तर तुमच्या या पदवीच्या एक 4 वर्ष पदवी, 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन, 6 वर्ष नॉलेजचा तुमच्या उपजिल्हाधिकारी पदावर काम करता, कशा पद्धतीने तुम्ही फायदा करता? सर ज्या काही म्हणजे ॲग्रिकल्चरचे आपल्याला राबे हा प्रोग्राम असतो, त्यामुळे एक शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत ते जवळून पाहण्याची संधी मिळालेली आहे. मग त्याच्यामुळे त्या ग्राउंड लेवलला याच्यामध्ये मला असं जाणवलं की योजनांचा अवेअरनेस जास्त नाही आहे शेतकऱ्यांमध्ये. म्हणजे आता आपली नमो शेतकरी महासन्मान योजना असेल तर त्याच्यामध्ये आमच्या गावातील पण असे शेतकरी आहेत की जे इलिजिबल करतात पण त्यांनी अप्लाय केलेलं नाही. मग योजनांचा जास्तीत जास्त प्रसार करणे हे माझं पहिलं काम असेल. त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन त्याच्यावर जास्त भर देईल. तुम्ही ती नमो शेतकरी अभियान म्हणला, Yes, ते sir. शासन डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे टाकते, येस सर. तुम्हाला योग्य वाटतंय की डायरेक्ट शेतकऱ्यांना पैसे देणं? सर माझा रिसर्च टॉपिक पण तोच होता, परसेप्शन ऑफ फार्मर्स टुवर्ड्स PM किसान सन्मान निधी योजना. तर त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की हे डायरेक्ट टाकणं हे कुठेतरी अयोग्य आहे. म्हणजे त्यांनी टाकलं आहे पण त्याच्यामध्ये पण खूप लूपहोल्स आहेत. त्याच्यामध्ये जे काही आपलं NA लँड असते म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर लँड ह्याच्यावर आपण ते घेऊ नाही शकत, पण त्याच्यावर पण लोकांनी घेतलेलं आहे. मग त्याचं कुठेतरी व्हेरिफिकेशन करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जे काही डेथ झालेत त्यांचं पण तर व्हेरिफिकेशन. ते ठीक आहे, पण जे शेतकऱ्यांना ते योग्य वाटतंय का तुम्हाला? शेतीमध्ये दीर्घकालीन सुधारणा करण्यापेक्षा डायरेक्ट शेतकऱ्यांना पैसे देतात शासन? नाही सर, ते मला योग्य नाही वाटत. कारण 6,000 रुपयात काहीच होत नाही. जे मी ग्राउंड लेवलला पण जाऊन मी सर्वे पण केला होता, तर ते म्हणतात की 6,000 रुपये फर्टिलायझर जरी एक बॅग गेली DAPची तर ती 2,100 रुपयाला आहे. 6,000 रुपयांनी एवढं काही त्यांच्यावर फरक पडत नाही असं मला. जर राहुरी कृषी विद्यापीठानं काय विशेष वाहन विकसित केलेत? येस सर. कोणतं वाहन आहेत सांगता येते तुम्हाला? म्हणजे कशाविषयीचे कोणते? वेगवेगळ्या कोणत्याही पिकाचं सांगा. हरभऱ्याचे फुले विकास, फुले विक्रम हे आहेत. गव्हाची फुले समाधान ही आहे. गायीची एक जातीने विकसित केलेली आहे. Yes, sir. 3 गायींचं मिळून कोणती गाय आहे ते? फुले त्रिवेणी. कोणत्या गायीचं? 50% HF, 50% HF, 25% जर्सी आणि 25% गिर. ओके सर. तुम्ही म्हटलं की PM किसान योजनेमध्ये पैसे 6,000 रुपये पुरत नाही असं Yes. सांगितलं, ते जास्त दिले पाहिजेत का? डायरेक्ट देण्यापेक्षा आहे ना तुम्ही काहीतरी म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे इनपुट्स आहेत ते आपण सबसिडीने दिले तर ते जास्त फायदेशीर ठरेल. UBI बद्दल माहिती आहे का तुम्हाला? युनिव्हर्सल बेसिक इन्कम. येस सर. तुम्ही ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग म्हणजे BSc केलेलं आहे. हम्म. BSc ॲग्री, MSc ॲग्री आणि एकदम आउटस्टँडिंग मार्क आहेत तुम्हाला, 88% आहेत. इकडं मार्क दिसत नाही आहेत, इकडे पण चांगले असतील. तर तुम्ही म्हणजे ॲग्रिकल्चर सर्व्हिसमध्ये जायला पाहिजे होता किंवा फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जायला पाहिजे होता. आता तुमचा नॉलेजचा उपयोग पण झाला असता. म्हणजे तुमचं काय मत आहे त्याबद्दल? सर मला असं वाटतं की नॉलेजचा उपयोग आपण कुठे पण करू शकतो. राज्यसेवेतून मला जरा वाईड स्कोपवर काम करण्याची संधी मिळेल, त्यामुळे मला असं वाटलं की मी राज्यसेवेतून जास्त न्याय देऊ शकतो त्याच्यामध्ये. ओके. तुमच्या गावाचं नाव काय? खराब होईल सर. अच्छा, असं का नाव आहे तुमच्या गावाचं? सर आमच्या गावात खराबी हे सरनेम आहे, त्यामुळे खराबवाडी हे गाव आमच्या गावात आहे. तुम्ही संत तुकारामांबद्दल सांगितलं, येस. तर संत तुकारामांचा एक अभंग किंवा 2 ओळी सांगू शकता का तुम्ही? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आनंदी. ओके. पुणे जिल्ह्याच्या समस्या काय आहेत? सर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची समस्या ही ट्रॅफिकची समस्या आहे. त्यानंतर शिक्षणासाठी असेल किंवा रोजगारासाठी असेल मोठ्या प्रमाणात स्थलांतरण पुणे जिल्ह्यात होतं, त्यामुळे कुठेतरी अनियोजित शहरीकरण, पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या समस्या उद्भवत आहेत. तसेच IT पार्क सारखे औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे चंगळवादी संस्कृती वाढलेली आहे, त्यामुळे गुन्हेगारीकरण आणि ड्रग्सचं सेवन यांचंही प्रमाण वाढलेलं आहे असं मला वाटतं. ठीक आहे. तुमच्या हॉबीज काय आहेत? सर मला ट्रेकिंग करायला आवडतं. कुठे गेला होता? सर मी रायगडावर गेलेले आहे. शिवनेरी, प्रतापगड, हरिश्चंद्रगड, लोहगड या गडावर मी गेलेले आहे. तसेच भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर या गडावर सुद्धा या डोंगरावर सुद्धा मी गेलेले आहे. तुम्ही जैन झीमध्ये येता का तुम्ही? येस सर. अच्छा, जैन झीचे वैशिष्ट्य काय? 1997 ते 2013 पर्यंत जन्मलेलं आपण जैन झी असं म्हणतो. आणि हे मोठ्या प्रमाणात म्हणजे इंटरनेटचा वापर करणारे वगैरे आहेत असं आपण म्हणू शकतो.
ओके. मोठ्या प्रमाणावर आता इंटरनेट फॅसिलिटीज आपल्याकडे येत आहेत. येस सर. ओके, आणि त्याचं व्यसन पण बऱ्याच लोकांना लागतंय. येस सर. तर तरुणांसाठी आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून ते व्यसनाधीन होता कामा नये सोशल मीडिया वगैरे? अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. जे काही फील्ड लेवलला काहीतरी करण्याची संधी तरुणांना दिली पाहिजे. त्यांच्यामध्ये स्टार्टअप वगैरे यांच्याविषयीची माहिती दिली तर आपण ते सोशल मीडियाकडून कामाच्या गरजांमध्ये जास्त करू शकतो. ठीक आहे, चालेल. येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. हॅव नाईस डे.